जय श्रीराम. गेले 161 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 162वा दिवस. 365 दिवसांसाठी असणारं हे प्रवचनाचं पुस्तक, ज्याच्यामध्ये नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे अगदी सोप्या उदाहरणासहित सांगितलेलं आहे. खरे संत कसे ओळखावेत, त्यांच्याजवळ गेल्यावर आपण काय करावं, काय करू नये, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वागू नये, या सगळ्या गोष्टी महाराजांनी अगदी उत्तम उदाहरणासहित आपल्याला सांगितलेले आहेत. जर तुम्ही अगोदरची हे प्रवचन ऐकली असतील, तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रवचनाची लिंक हवी असेल, तरी कमेंटमध्ये तुम्ही जय श्रीराम लिहा आणि मी तुम्हाला त्या दिवशीची प्रवचनाची लिंक देखील पाठवू शकतो. आता हे 162व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं शीर्षक आहे, आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याची इच्छेने झाला. असे झाले असते तर बरे झाले असते, हे म्हणणे नाही खरे. हे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले. परमात्म्यानेच जी इच्छा केली, त्याच्या आड नाही कोणी आले. ते जे होतं ते त्याच्या इच्छेने होतं, हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार, सर्व सत्ता गुरूंचे हाती. येथे न चाले कोणाची गती. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टींची सत्ता आहे ती गुरूंकडे आहे आणि गुरु जे सांगतील त्याच्याप्रमाणेच असं होणार आणि त्याच्यापुढे कोणाचंच काय चालणार नाही. आपले जगणे हे भगवंताच्या हाती आहे. बाकीच्या गोष्टींची काय भीती. परिस्थिती कोणाची किती असली भली किंवा बुरी, तरी परमात्म्याचीच हाती त्याची दुरी. न पडावे अभिमानाला बळी, राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत, तरी जपून वागावे व्यवहारात. जे आपण आपल्या इगो अहंकाराला बळी पडू नये, ज्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला होऊ असतात. आणि म्हणून आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या जाणे, आपण त्याला जावे शरणागती. म्हणजे आपण परमेश्वराला शरण जावं म्हणजे काय, तसं नामस्मरण करावं आणि त्याने सांगितले त्या प्रकारे, म्हणजे गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आपण त्याच्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करावं. त्यांनी सांगितलेली सेवा करावी. त्यांनी दिलेले नाम स्मरण आपण घ्यावं. चित्त ज्याच्या राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याच्या विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारे. माझे हित रामाचे हाती, हा धीरदा विश्वास. समाधान मिळत असे जीवास, आपण होणे रामाचे जाण. सदा राखावे समाधान. म्हणजे आपण रामाचेच आहोत हे असेल, हे सगळं त्याच्या इच्छेनेच होते, हे आपल्याला समजलं की आपल्या आयुष्यामध्ये नेहमी समाधान निर्माण होतं, राहतं. मी माझे करावे रामार्पण, येथे समाधानाचा अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी, आनंदी समाधानी राही. अंतरी समाधान, हेच आपले साधन जाण. म्हणजे आपल्या मध्ये जेव्हा चिरकाल टिकणारा आनंद आपल्याला हवा असेल, तर ती त्याचीच इच्छा आहे की त्याची आपण नामस्मरण केलं, त्याच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होतात असं आपण मानलं, तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. संसारात न पहावे उणे धुणे, ठेवावे त्यात समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती, तशी तशी असावी समाधानी वृत्ती. ठेविली अनंती तेशेची राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. ज्या स्थितीत ठेवील राम, त्यात राखावे समाधान. चिंता, अहंता, ममता कोणी कारणापासून केले छळ, कपट, अपमान अथवा बोलिले शब्दमान, त्यात राखावे समाधान. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक चुकीने किंवा अगदी आडवं बोलत असतात किंवा चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. कोणी आपला छळ करतात, कपट कपट करतात, तरी पण आपण आपल्या मनी नेहमी समाधान ठेवावं. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती, ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती.
जोवर संशय झाले मन तोवरी न होई समाधान. समाधान हे आपल्या आतच आहे आणि आपण ते ईश्वर कृपेने प्राप्त करायचे असेल आणि हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे संशय न ठेवता आपण कार्य केलं, की त्या गोष्टी ऑटोमॅटिकच आपल्याला समाधानी बनवतात. विषयच घातले खत जाण, तरी करे पावावे समाधान, तरी कसे पावावे संविधान. जे आपण विषयामध्ये जास्त गुंतलो, तर आपल्याला समाधान कसं मिळेल? हो, समाधान मिळतं, पण ते टेम्पररी असतं. परमनंट असणारं समाधान हे देवाच्या नामस्मरणातच असतं किंवा देवाने किंवा गुरूंनी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे, जे कर्म करायला सांगितलेले आहे, त्याच्यानुसार आपण असा व्यवहार केला, तरच आपल्याला हे पूर्णपणे समाधान किंवा अखंड समाधान मिळू शकतं. जोवर दृश्याचे भान, तोवर मनी न राहे समाधान. समाधानाची स्थिती उपाधिरहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन, जेणे मिळेल समाधान. जे समाधान कुठे मिळेल असं आपण विचार करत बसण्यापेक्षा समाधान हे आतमध्येच आहे. तर आपण त्याचं नाव घेतलं की आपल्याला समाधान मिळतं. समाधान नव्हे देहाचा गुण, मनाने व्हावे भगवंताचे आपण. पांडव झाले वनवासी, पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले, वनवास नाही चुकवता आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण, चेडे राखले समाधान. म्हणजे पांडवांना देखील 14 वर्षाचा वनवास लागला. म्हणजे 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा त्यांना अज्ञातवास लागला. पण या वनवासात देखील त्यांच्याबरोबर देवाची कृपा असल्या कारणाने त्यांना नेहमीच आनंद उपभोगायला मिळाला त्या वनवासात देखील. म्हणजे जेव्हा आपण भगवंताचं स्मरण करतो, तेव्हा आपल्याला असलेल्या स्थितीत देखील आनंद उपभोगता येतो, हेच महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. आता झालो मी रामाचा, हा विचार ठेवावा साचा, ऐसे होऊन राही समाधान तेथेची पाही. शेवटचं वाक्य, सर्व करता राम, हे ठेविता चित्ती, समाधान येते त्यावर. म्हणजे आपण सगळे आपल्या स्वतःकडे कोणत्याही प्रकारचं कर्माचं जो मोठेपणा आहे, तो येऊ न देता त्याच्या इच्छेने, शक्तीने घडतंय एवढं आपण लक्षात ठेवलं आणि जे फळ आहे, ते देखील त्याच्या इच्छेनेच मिळालं. असं जेव्हा आपण आपल्या मनात आणतो, तेव्हाच आपल्याला याच्यात समाधान मिळतं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही देखील करा आणि कमेंटमध्ये झाल्यावरती जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, 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 जय श्रीराम. धन्यवाद. हे 162व्या दिवसाचं जे प्रवचनाचं जे वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.